आता आपण हाँगकाँगमध्ये जाऊया. डॉक्टर मनोज कुलकर्णी उपस्थित झालेले दिसत आहेत मला. सप्लाय अनम्यूट. सप्लाय चेन मॅनेजमेंट एक्सपर्ट आपल्याला त्यांना म्हणता येईल, आणि म्हणूनच आपल्या जीएमजी इनोव्हेशन अकॅडमीचे पण सप्लाय चेन मॅनेजमेंट संदर्भातलं जे काही काम आहे त्याचं ते लीड करतायत, आणि त्यांनी मला वाटतं कोर्स सुद्धा तयार केलेला आहे सप्लाय चेन मॅनेजमेंटवरचा. गरजे मराठीशी तर ते 2016 सालापासूनच कनेक्टेड आहेत, आणि हाँगकाँगलाही राहिलेले आहेत, चायनालाही राहिलेले आहेत, आणि स्वतः एक चांगले लेखक कवी सुद्धा आहेत. त्यामुळे त्या क्षेत्रातलं सुद्धा त्यांचं मराठी भाषेसाठी योगदान आहे. तर अशा डॉक्टर मनोज कुलकर्णींकडे आपण जाऊया आणि ते आता त्यांची सूत्र हातात घेतील. नमस्कार, मी मनोज कुलकर्णी हाँगकाँगहून बोलतोय. आत्ताच सिंगापूरहून संतोष अंबिके बोलले, शांघायहून दीपक शिंदे देखील माझ्याबरोबर आहेत, आणि अमित वाईकर आणि प्रद्युम्न इंगळे माझे शांघायचे परममित्र आणि गरजे मराठी बरोबर कित्येक वर्ष जे बरोबर आहेत ते देखील मला दोघंही दिसतायत स्क्रीनवर. वेळेअभावी कदाचित आपण सगळेच बोलू शकणार नाही, पण मी म्हणतो नेहमी की मी भारताच्या पूर्वेकडल्या देशांचं प्रतिनिधित्व करतो, तर मी 10 मिनिटं पुढची तुम्हाला हाँगकाँगमध्ये घेऊन जातो. आणि माझ्या भाषणाचा आजच्या विषयाचं नाव ठेवलंय मराठी हाँगकाँगची गरजे मराठी हाँगकाँगची सप्तपदी. का ते मी नंतर सांगेन. हाँगकाँगबद्दल लोकांना थोडं बहुत माहिती असतं नसतं. आत्ता जोशी मॅडम म्हणाल्या त्याप्रमाणे मी हाँगकाँगचं वर्णन करताना असं करतो: हिरव्यागार डोंगरांच्या विखुरलेल्या रांगा आणि त्यांच्या अधूनमधून डोकावणारे समुद्राचे तुकडे, निळ्याशार आकाशाला छेदणाऱ्या उंच उंच इमारतींपर्यंत पोचणारे नितळ स्वच्छ रस्ते. पुढची ओळ महत्वाची आहे: निसर्गाच्या देणगीला माणसांच्या हातांची साथ लाभली की सगळीकडे चित्रांच्या आखीव रेखीव चौकटी कशा तयार होतात हे दाखवणारं हे हाँगकाँग आहे. मी हे का म्हटलं ते पुन्हा शेवट येईन तिकडे. आज जेव्हा मी या हाँगकाँगमधल्या दक्षिण चीन समुद्राच्या किनाऱ्यावर उभं राहून गरजे मराठीच्या सुरू असलेल्या या कार्यक्रमाकडे पाहतोय, तेव्हा या जागतिक पटलावर संपूर्ण महाराष्ट्राचं एक सुंदर आणि सुबक रूप पाहायला मिळतंय. आपल्या संस्कृतीची महानता, बुद्धिमत्तेचं तेज आणि आता होत असलेली समाजाची एकजूट, हे सगळं मला तुमच्या रूपात दिसतंय. ऑस्ट्रेलियाने आता जे काही सांगितलं ते तर एकदम भारावून जाणार आहे. आज इथं तुमच्यासमोर उभे असताना केवळ हाँगकाँगला आपलं घर मानणारा एक सप्लाय चेन व्यावसायिक म्हणून नव्हे, तर गरजे मराठी हाँगकाँगचा समन्वयक म्हणून माझा ऊर अभिमानानं भरून आलाय. आता हाँगकाँगमधली मराठी अस्मिता 3 भक्कम खांबावर उभी आहे. महाराष्ट्र मंडळ मराठी हाँगकाँगकरांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जाणीवा सांभाळतं. आमचा आंतरराष्ट्रीय मराठी मंच मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, जतन आणि संवर्धन करतं. आणि गरजे मराठी आपल्या व्यावसायिक आणि शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतं. गेल्या 10 वर्षात गरजे मराठीचं रूपांतर एका साध्या डिरेक्टरीतनं एका जिवंत जागतिक नेटवर्कमध्ये झालंय, जे वेगवेगळ्या खंडात पसरलंय. आणि अशा आजच्या या काळात गरजे मराठी सारखी संस्था हाँगकाँग, सिंगापूर, शांघाय इथं महत्वाची काय हे सांगणारी, आणि आनंद सरांनी मगाशीच सांगितलं का आपण काहीतरी पुढं काय करणार होते सांगावं, ते सांगणारी ही हाँगकाँगची सप्तपदी. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे हाँगकाँग तसंच भारताच्या पूर्वेकडील देशात मराठी माणसांची व्यावसायिक ओळख करून देण्यासाठी कोणताही मंच उपलब्ध नव्हता. महाराष्ट्र मंडळ हे सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी, कौटुंबिक गप्पांसाठी भेटण्याचं ठिकाण होतं आणि आहे, पण व्यावसायिक दृष्ट्या आपण काय करतो हे एकमेकांना सांगण्यासाठी मला आठवतंय शांघायला जेव्हा आम्ही प्रद्युम्न आणि आम्ही होतो, एकदा असेच एकत्र भेटलो आणि तू काय करतो आणि मी काय करतो, 4.5 तास 16 जण बोलल्यावर अरे तू देखील हे करतोस, तू एवढं करतोस, अशी आमच्या अशा गप्पा झाल्या होत्या. त्यामुळे गरजे मराठीनं हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय. मी नेहमी म्हणतो जिथं महाराष्ट्र मंडळ थांबतं तिथं गरजे मराठीची सुरुवात होते. भविष्यात या गोष्टीसाठी जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आता दुसरी गोष्ट किंवा दुसरं कारण म्हणजे जागतिक समन्वयाद्वारे आपली ओळख जपायची आणि तिचा प्रसार करायचा. गरजे मराठी हाँगकाँग ही इतर देशांना म्हणजे अमेरिका, युरोप, मध्य आशिया, भारत या देशातल्या लोकांना भारताच्या पूर्वेकडील देशांमध्ये उघडणारी एक खिडकी आहे. मी नेहमी म्हणतो आम्ही चीनच्या उंबरठ्यावर आहोत. चीनपासून इंडोनेशियापर्यंतच्या देशात सध्या देश प्रदेश पातळीवर काय चाललंय, तिथं औद्योगिक विकास कसा होतोय, उद्योगधंद्यांना किती वाव आहे, इथल्या शैक्षणिक संस्थांमध्ये काय चाललंय, ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मदत करू शकू.
तुम्हाला जर काही प्रश्न असतील, शंका असतील तर तुम्ही जरूर संपर्क साधू शकाल. तिसरी गोष्ट, गरजे मराठी ही व्यावसायिक मार्गदर्शनाचं, मेंटरशिपचं एक मोठं केंद्र आहे. आत्ता विजय सरांनी काही उदाहरणं देखील दिली. तर नोकरी आणि व्यवसायाची संधी शोधणारा मराठी तरुण पदवीधर आणि आशियाच्या आर्थिक केंद्र असलेल्या हाँगकाँग, सिंगापूर, शांघाय इकडे बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नेतृत्व करणारे ज्येष्ठ अधिकारी यांच्यातली जी दरी होती ना, ती यशस्वीपणे मिटवण्याचा प्रयत्न गरजे मराठी करत आहे. आजचं जागतिक कॉर्पोरेट जग अत्यंत गतिमान आहे, स्पर्धात्मक आहे. आता हाँगकाँगची कार्यक्षेत्र कुठली? सप्लाय चेन आणि लॉजिस्टिक्स, फायनान्स, स्टार्टअप आणि IT. तुम्ही गुंतागुंतीची जागतिक सप्लाय चेन सांभाळत असाल, फायनान्समध्ये एखादं जोखीम व्यवस्थापन करत असाल किंवा एखादा टेक स्टार्टअप वाढवत असाल, तर तुम्हाला कित्येक वेळा अनुभवी मार्गदर्शनाची गरज असते. गरजे मराठीमुळे हाँगकाँग मधल्या लोकांना बसल्या बसल्या आपण स्टॅनफोर्डच्या प्राध्यापकांशी, दुबईतल्या उद्योजकांशी सहज बोलू शकतो, त्याचं मार्गदर्शन घेऊ शकतो आणि हे फार महत्वाचं आहे. चौथी महत्वाची गोष्ट, गरजे मराठी नेहमी उद्योजकतेला प्रोत्साहन देतं. गरजे मराठीने जाणीवपूर्वक मराठी माणसाचा फक्त नोकरी हा दृष्टिकोन बदलून त्यांना जागतिक उद्योजकतेकडे वळवलंय. आता एखाद्याला हाँगकाँगमध्ये किंवा हाँगकाँग आणि चीन बरोबर व्यवसाय करायचा असेल तर गरजे मराठी त्यांना कित्येक प्रकारे मदत करू शकतं. कित्येक लोकांना एक दुसऱ्यांशी जुळवून देणं हे काम सहज होऊ शकतं. त्याच्यानंतरचे दोन महत्वाचे मुद्दे म्हणजे समाजातले दोन महत्वाचे घटक, स्त्रिया आणि तरुण. आजच्या तरुणांची, मुख्यतः जेनझी पिढींची आणि स्त्रियांची देखील विचारशैली, अभिव्यक्ती, कार्यक्षेत्र इतकी बदलली आहे आणि या दोन्ही गटांमध्ये प्रचंड ऊर्जा आणि जबरदस्त आत्मविश्वास आहे. हाँगकाँगमध्ये डॉक्टर, प्राध्यापक या पेशांपासून मॉडेलिंग करणाऱ्या इंटिरियर डिझायनर, विविध क्षेत्रात मराठी स्त्रिया काम करतायत. भारतातून हाँगकाँगमध्ये शिकायला येणाऱ्या मुलांची संख्या खूप वाढतीये. या दोन्ही गटांशी समन्वय साधून त्यांना गरजे मराठीचा अधिकाधिक उपयोग कसा होईल आणि त्यांचा गरजे मराठीला कसा उपयोग होईल हे देखील पाहण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. ही झाली 7 पदं. 7 पदीमधलं शेवटचं आणि सगळ्यात महत्वाचं आणि माझ्या जिव्हाळ्याचं म्हणजे आपण गरजे मराठीच्या इनोव्हेशन अकादमीतर्फे आत्ता शिवानी मॅडम म्हणाल्या तसा सप्लाय चेन मॅनेजमेंटचा एक कोर्स सुरू करतोय. आणि मला अत्यंत आनंद होतोय का गरजे मराठीच्या या 10व्या वर्धापन दिनी का मला हे सांगायला की ह्या कोर्सची पूर्ण तयारी झालेली आहे. हा कोर्सचा उद्देश असा आहे की यात सहभागी होणाऱ्यांना सप्लाय चेन मॅनेजमेंट विषयाची स्पष्ट आणि व्यावहारिक माहिती करून द्यायची. या विषयात करिअर करण्यासाठी किती आणि कोणत्या संधी आहेत त्या सांगायच्या, या संधीपर्यंत पोहोचवण्यासाठी दिशा दाखवून मार्गदर्शन करायचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एखाद्या नवीन उद्योजकाला सप्लाय चेन संबंधित काही प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर ती शोधायला मदत करायची. यात आम्ही एखाद्या केस स्टडीवर माहिती देत असतानाच आमचे अनुभव, किस्से, आमची मतं सांगून चर्चा घडवून आणू, असं या कोर्सचं स्वरूप आहे. आता या कोर्सचं आणखी एक वैशिष्ट्य, आम्ही यात प्रत्यक्ष सहभागी होणार आहोत. म्हणजे फक्त व्हिडिओ नाही दाखवणार आहोत, तर आम्ही जे कोणी यात भाग घेणार आहेत कोर्समध्ये त्यांच्याशी प्रत्यक्ष लेक्चरद्वारे बोलणार आहोत. तुम्ही जर विद्यार्थी असाल, तुम्ही नवीन उद्योजक असाल, तुम्ही सप्लाय चेनमध्ये काम करत असाल किंवा तुम्ही सप्लाय चेन व्यतिरिक्त इतर कोणत्याही विभागात काम करत असाल, सर्वांना काही ना काही सांगता येईल असं आमच्याकडे निश्चित आहे. या उपक्रमात जगभरातील सप्लाय चेन तज्ज्ञ सहभागी होत आहेत. सिंगापूरहून संजय देसाई, मँचेस्टरहून मोहन वाघ, दुबईहून विशाखा पंडित आणि निलय गोस्वामी, अमेरिकेतून अश्विन अभ्यंकर आणि हाँगकाँगमधून मी. या कोर्सची पूर्वतयारी झालेली आहे. लवकरच भारतातील काही युनिव्हर्सिटीजच्या मदतीने हा कोर्स सुरू होईल. या कोर्सचं नाव आहे क्लासरूम टू करिअर इन सप्लाय चेन मॅनेजमेंट. आणि शेवटचं, हाँगकाँग सारख्या आंतरराष्ट्रीय शहरात राहताना आपल्याला वेगाचं, कार्यक्षमतेचं, मजबूत नेटवर्कचं महत्व माहिती आहे. सप्लाय चेन मॅनेजमेंट मधल्या माझ्या स्वतःच्या प्रवासाने मला असं शिकवलंय की साखळीची ताकद असते ना, ती तिच्या कड्यांच्या मजबूतपणावर अवलंबून असते आणि गरजे मराठी ही त्या न तुटणाऱ्या साखळीसारखं काम करते. आंतरराष्ट्रीय विमानतळावर हाँगकाँगच्या उतरणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला त्याच्या पाठीशी एक व्यावसायिक कुटुंब उभं आहे हा विश्वास देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मी पुन्हा माझ्या कवितेकडे येतो. त्या कवितेत मी शेवटी म्हटलेलं हाँगकाँग विषयी, पौरात्य आणि पाश्चिमात्य जगांना जोडणारं, ब्रिटिशांची शिस्त सांभाळणारं, आशियाई संस्कृतींना जोपासणारं, आता झपाट्यानं बदलणारं, चीनच्या उंबरठ्यावर बसून चीनमध्ये डोकावणारं आणि त्याच वेळेस विश्वदर्शनाची अनुभूती देणारं बहुरंगी,
बहुडंगी, बहुआयामी, सुलभ, सोपे आणि सुगंधी, कारण हाँगकाँगचा अर्थ सुगंधी बेट. तर असं हे हाँगकाँग आहे. चीनच्या उंबरठ्यावर बसून चीनमध्ये डोकावणार आहे आणि त्याच वेळी विश्वदर्शनाची अनुभूती देणार आहे. आणि हे वर्णन हाँगकाँगच्या गर्जे मराठीलाही एक दिवस तंतोतंत लागू होईल याचा मला विश्वास आहे. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे निसर्गाच्या देणगीला माणसाच्या हाताची साथ लाभली की सगळीकडे चित्रांच्या आखीव रेखीव चौकटी कशा तयार होतात हे हाँगकाँग उदाहरण आहे त्याचं. सुनीताताई आणि आनंद सरांनी पहिल्या 10 वर्षात गर्जे मराठीचा एक भक्कम पाया रचलाय. पुढचं दशक त्याच्यावर पक्की इमारत बांधण्याचं आणि त्या सुरेख चित्रांच्या आखीव रेखीव चौकटी पूर्ण करण्याचं आहे. त्यासाठी आपण सगळे मिळून एकत्र काम करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.